सो ह्या 10 इयरच्या एक्सपिरियन्स मध्ये मग ही कितवी कंपनी आहे? माझी ही कंपनी 6वी असेल, साधारण 6वी कंपनी असेल. 10 इयर्स मध्ये 6. हो. बरं, हे एक आहे का, म्हणजे मी पहिलाच क्वेश्चन डायरेक्टली मेन विचारतो की खूप जण बोलतात की कंपनी स्विच केली तर आपल्याला इन्क्रिमेंट भेटतं. तो ॲज अ एक मोबाईल ॲप्लिकेशन हे कुठून स्टार्ट केलं पाहिजे? म्हणजे तू डायरेक्ट ॲज अ फ्रेशर म्हणून स्टार्ट केलं की तुला एका कंपनीतून तुला ऑपॉर्च्युनिटी भेटली? क्रॉस प्लॅटफॉर्म पण आहेत, आता सध्या ट्रेंडिंग आहे. म्हणजे हा. मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी आता कसं, सपोज आता अँड्रॉइडचा फोन आहे, तर अँड्रॉइडच्या फोनसाठी, अँड्रॉइडचे ऍप्लिकेशन बनवण्यासाठी लोकांना असं एक हाईप झाली की मला जॉईनिंग झाली की मला लगेच पॅकेज चांगलं पाहिजे. तर फ्रेशर्स नाही ना, हा विचार नाही केला पाहिजे का मला स्टार्टिंगलाच समजा 5 लाखाचं पॅकेज पाहिजे, 6 लाखाचं पॅकेज पाहिजे, असं नाही पाहिजे. की संतोष जर्मनीवरून रिटर्न आला असं काहीतरी एक तुला ऑपॉर्च्युनिटी भेटली? म्हणजे ऑन बोर्डिंग म्हणतो आपण त्याला. त्या प्रोजेक्टच्या काही गोष्टी शिकण्यासाठी मला त्यांनी जर्मनीला पाठवलं होतं. ओके. तर टाइमचं म्हणजे जे आपण ले ऑफ आहे त्याला ओव्हरकम करण्यासाठी आपण काय करू शकतो आयटी मध्ये? म्हणजे स्वतःचा ले ऑफ नाही हो म्हणून असं तर काही म्हणजे फुल प्रूफ प्लॅन तर नाही माझ्याकडे, पण माझी थिअरी अशी आहे किंवा हे माझं ओपिनियन आहे की आता रिसेंटली शिकलो, कारण मी आता रिसेंटलीच एक पुस्तक वाचलं, हू मूव्ड माय चीज. तर त्याच्यामध्ये ते इंग्लिश पुस्तक आहे, खूप छोटं पुस्तक आहे, पण इतकं छान लिहिलंय त्याच्यामध्ये. आणि त्याच्यातून बोध घेण्यासारखं असं आहे की यू शुड बी अडॅप्टिव्ह टू चेंज. म्हणजे हॅलो ऑल, वेलकम बॅक टू न्यू अनदर व्हिडिओ. तुमचं सगळ्यांचं परत एकदा देव्स डिजिटल डोमेन मध्ये स्वागत आहे. सो आजचे आपले गेस्ट आहेत संतोष. त्याला आय टी मध्ये 10+ इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. ओके, यस संतोष, वेलकम टू देव्स डिजिटल डोमेन. थँक्यू. नमस्कार. सो संतोष हा पुण्यामध्ये आहे, एक टॉप MNC कंपनीमध्ये सध्या वर्किंग आहे आणि आय टीमध्ये 10+ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे त्याला. आणि अँड्रॉइड डेव्हलपर तो आहे. हो. सो संतोष, वेलकम परत एकदा. आणि यस, थोडंसं इंट्रोडक्शन सगळ्यांसाठी. नमस्कार. माझे नाव संतोष निसाळ. मी मूळ नाशिकचा आहे. माझं मास्टर्स इन कम्प्युटर सायन्स झालेलं आहे आणि माझं शिक्षण पूर्ण नाशिकला झालं. माझं बॅचलर्स ग्रॅज्युएशन हे नाशिकच्या KTHM कॉलेजमध्ये झालं आणि मास्टर्स मी KK वाघ कॉलेजला केलं. हो. तर ओके. मग आता रिसेंटली तू आला का पुण्यामध्ये? नाही, रिसेंटली नाही आलो. मी 2019 मध्ये पुण्यात आलो. त्याच्या आधी मी नाशिकमध्ये जॉब करत होतो. पण त्यावेळेस काही करिअर ग्रोथ साठी म्हणतात पुणे एक IT हब आहे, पुणे बँगलोर. तर म्हटलं पुण्याला थोडी करिअर ग्रोथ वगैरे होईल, सर्व होईल, त्याच्यामुळे मग मी पुण्यात शिफ्ट झालो. ओके, बरं. साधारणतः मग आता तुला जसं तू सांगितलं की मला 10 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. सो ह्या 10 इयरच्या एक्सपिरियन्स मध्ये मग ही कितवी कंपनी आहे? माझी ही कंपनी 6वी असेल, साधारण 6वी कंपनी असेल. 10 इयर्स मध्ये 6. हो. बरं, हे एक आहे का, म्हणजे मी पहिलाच क्वेश्चन डायरेक्टली मेन विचारतो की खूप जण बोलतात की कंपनी स्विच केली तर आपल्याला इन्क्रिमेंट भेटतं. हो, हे खरं आहे. इन्क्रिमेंट आपल्याला म्हणजे स्विच ऍक्च्युअली मेन रिझन तेच असतं, म्हणजे वन ऑफ द रिझन म्हणू शकतो आपण. की समजा आपण पहिलं रिझन तर हेच आहे की सॅलरी हाईक साठी आपण स्विच करतो. दुसरं रिझन हे आहे की आपण आपल्या जॉब सोबत सॅटिस्फाईड नाही, मी जे काम करतोय त्याच्यासोबत मी सॅटिस्फाईड नाही. ओके, त्याच्यासाठी आपण स्विच करतो. किंवा आपल्याला खूपच स्ट्रेस लेवल आहे त्या कामावर, मग आपण म्हणतो चला यार, आपण आता अशा कंपनीत जाऊ का जिथे आपल्याला एक चांगलं एन्व्हायरमेंट मिळेल, हेल्दी एन्व्हायरमेंट मिळेल काम करायला, गुड वर्क कल्चर असेल. बरोबर, त्याच्यामुळे आपण कंपनी स्विच करतो. ओके. संतोष, ॲज अ अँड्रॉइड डेव्हलपर म्हणजे हे लोकांना जास्त माहीत नाही. ॲज अ फ्रेशर हे लोकांना जास्त माहीत नाही, कारण जे फ्रेशर्स आहेत ते काय करतात की जावा डेव्हलपर, फ्रंट एंड डेव्हलपर, टेस्टिंगमध्ये खूप जास्त, समजा ज्याला माहीत नाही तो पण डायरेक्ट मग तुम्हाला टेस्टिंगच करायची आहे. सो ॲज अ एक मोबाईल ॲप्लिकेशन हे कुठून स्टार्ट केलं पाहिजे? म्हणजे तू डायरेक्ट ॲज अ फ्रेशर म्हणून स्टार्ट केलं की तुला एका कंपनीतून तुला ऑपॉर्च्युनिटी भेटली? खरं तर मी पण एक बॅक एंड डेव्हलपरच होतो, जसं की तू म्हटलंस की PHP. मी पण PHPच करत होतो. मी माझं करिअर म्हणजे एज्युकेशनचा लास्ट 6 मंथला जेव्हा इंटर्नशिप होते तेव्हा माझा प्रोजेक्ट मी PHP मध्येच केला. ओके. आणि त्याच्यानंतर मी जॉब पण 6 महिने PHP मध्येच केला होता. ओके. मग त्याच्यानंतर तिथे थोडंसं सॅलरी वगैरे कमी होती आणि लांब पण खूप होतं मला. ओके. मग तेव्हा मग मी एक नाशिकमध्ये अजून एक कंपनी स्विच केलं आणि तिथे माझी 3 महिन्याची ट्रेनिंग झाली. म्हणजे 3 महिने ट्रेनिंग मध्ये त्यांनी माझी असेसमेंट्स पण घेतल्या का
याचं किती नॉलेज आपण टेस्ट करू. आणि त्या नॉलेजमध्ये मला ऍक्च्युली स्कोर चांगला होता. आणि तिथे ऍक्च्युली एका प्रोजेक्टवर अँड्रॉइडची खूप जास्त रिक्वायरमेंट होती अँड्रॉइडची. मग त्यांनी मला अँड्रॉइडवर टाकलं आणि 1 महिन्यात मी अँड्रॉइड थोडंसं शिकलो. आणि त्यावेळेस ऍक्च्युली मी थोडासा नाराज झालो होतो का मला पीएचपी करायचं होतं. मला पीएचपी खूप छान येत होतं तेव्हा, कारण ते थोडंसं इझी पण आहे. आता कम्फर्ट लेवल होतं ना माझं. बरोबर. कारण पीएचपी माझं साधारण 6-8 महिन्यापासून चालू होतं, एकदम मस्त चालू होतं. मग नंतर अँड्रॉइड वरती आल्यावरती मग थोडासा स्ट्रगल होता स्टार्टिंगला, पण आता मी आवडीने करतोय. आता ते प्रोफेशन झालं माझं आता अँड्रॉइड. आता 10 वर्ष झालं मला. डिफरन्स आहे काही, म्हणजे नॉर्मल आपण जे डेव्हलपमेंट करतो वेब डेव्हलपमेंट वगैरे आणि अँड्रॉइड डेव्हलपमेंट मध्ये असं काही डिफरन्स असं काही वाटत नाही. आता खरं तर आहे ना, आता एखादा म्हणजे डेव्हलपर किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणतो ना आपण, एक 10 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला ना, त्याला कुठलीही लँग्वेज किंवा कुठलीही टेक्नॉलॉजी शिकायला आहे ना जास्त वेळ नाही लागणार. करेक्ट, मला असं वाटतंय. आता आज मला कोणी म्हटलं का संतोष तुला आज पीएचपी करायचंय किंवा तुला .NET करायचंय, तर मला जास्त साधारण शिकायला 1-1.5 महिन्यात मी शिकून जाईल आणि त्या प्लॅटफॉर्मवर मी काम करू शकतो. ग्रेट. जर तुम्ही अडॅप्टिव्ह असाल तर आयटी मध्ये अडॅप्टिव्ह राहणं खूप गरजेचं आहे खूप माझ्या मते. खूप जसं आपण म्हणतो की यार मला लँग्वेजेस पूर्ण माहिती आहेत. ओके, मोबाईल ऍप्लिकेशन कुठलं करायचं असेल तर त्याला बॅकएंडला कुठल्या लँग्वेज आहेत? जसं की यार आपण म्हणतो की अँड्रॉइड साठी मला कोटलिन लागणार आहे, बरोबर ना, iOS साठी स्विफ्ट लागणार आहे. आणि तसे कुठले असं फिक्स आहे का की नेटिव्ह लँग्वेज कुठल्या पण युज करू शकतो? कुठले युज करू शकता तुम्ही बॅकएंड मध्ये. तुम्ही जावा युज करू शकता बॅकएंडला, त्याच्यानंतर तुम्ही .NET युज करू शकता. ओके, युज करू शकता. आता मी हे पण ऐकलं ना, एक क्रॉस प्लॅटफॉर्म. क्रॉस प्लॅटफॉर्म पण आहेत आता सध्या, ट्रेंडिंग आहे. म्हणजे मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी आता कसं, सपोज आता अँड्रॉइडचा फोन आहे, तर अँड्रॉइडच्या फोनसाठी, अँड्रॉइडचे ऍप्लिकेशन बनवण्यासाठी कोटलिन ही लँग्वेज युज होऊ शकते अँड्रॉइड डेव्हलपरसाठी. iOS साठी स्विफ्ट युज होऊ शकते. पण आता असे क्रॉस प्लॅटफॉर्म लँग्वेजेस आले आहेत की फ्लटर, रिॲक्ट नेटिव्ह, त्याच्यानंतर झॅम्ब्रिन पण होतं एक. ते पण एक क्रॉस प्लॅटफॉर्म होतं. त्याच्यामध्ये आपण एकच कोड बेस जो मल्टिपल प्लॅटफॉर्मवरती रन होईल. समजा मी एक कोड लिहिलेला आहे फॉर एक्झाम्पल, तर तोच कोड माझा अँड्रॉइडच्या फोनवरती पण चालेल, iOSच्या फोनवरती पण चालेल, त्याचा डेस्कटॉप ऍप पण राहील. असे आता क्रॉस प्लॅटफॉर्म ऍप्स आहे. पण त्याला काही लिमिटेशन्स आहे. म्हणजे समजा तुम्हाला काही नेटिव्ह गोष्टी युज करायच्या आहे अँड्रॉइडच्या, जसं की माझं एक ऍप आहे का जे, समजा आता माझं एक घड्याळाचं ऍप आहे, वॉच आहे, फिटबिटचा ऍप आहे, जे की ब्लूटूथने कनेक्ट होऊन माझा डेटा हे घेईल. तर हे ऍप्लिकेशन ऍक्च्युली अँड्रॉइडच्या नेटिव्ह मध्येच बनवलेलं चांगलं. ओके, याचे काही डिसएडव्हान्टेजेस आहे क्रॉस प्लॅटफॉर्म लँग्वेजेस. पण समजा आता आपल्याला एक सिम्पल ऍप बनवायचे तर त्याच्यासाठी आपण युज करू शकतो क्रॉस प्लॅटफॉर्म लँग्वेज, जसं की फ्लटर आहे, रिॲक्ट नेटिव्ह आहे. सध्या खूप ट्रेंडिंग आहेत ते लँग्वेज. ओके, ग्रेट. जसं की आपण यार हे पण ऐकलेलं आहे की जसं एक तुझं एक्झाम्पल घेऊ आपण, फर्स्ट इयरला जेव्हा तू अँड्रॉइड डेव्हलपमेंट जेव्हा स्टार्ट केलं आणि आता ऑलमोस्ट 10 वर्ष झाले, काय डिफरन्स आहे याच्यामध्ये? म्हणजे जेव्हा स्टार्ट केलं आणि आता असं वाटतंय का की आपण ह्याच्यामध्येच आपण करिअर करू किंवा पूर्ण एकदम सगळ्या टेक्नॉलॉजी किंवा काय? डिफरन्स तर खूप आहे. म्हणजे आपल्या थिंकिंग स्किल्समध्ये, म्हणजे थिंकिंग अप्रोचमध्ये फरक पडतो का आपण या प्रॉब्लेमला कसं सॉल्व्ह केलं पाहिजे. किंवा आता असं समजा का ज्यावेळेस पहिलं वर्ष होतं माझं करिअरचं, त्यावेळेस एखादा इश्यू मला सॉल्व्ह करायला नाही का समजत नव्हता, अरे यार कसं होईल काय होईल. पण आता बघितल्या असं वाटतं की नाही, याचं फिक्स असं असेल, किंवा तोच त्या एक्सपिरियन्सचा फायदा आहे ना, असं मला वाटतं. तर तोच ऍक्च्युअल डिफरन्स आहे असं मी म्हणू शकतो. बरं, मला एक अजून आउट ऑफ द बॉक्स एक असा विषय होता, म्हणजे मला विचारायचं होतं. आता तुला 10 इयर्स झाले, आपण असं म्हणतो की जेव्हा आपण ॲज अ फ्रेशर, आता कधी फ्रेशरला पण असं असतं की यार मला फ्रेशर गेलो की मला पॅकेज जास्त पाहिजे, किंवा मला 2 वर्षानंतर मला ही सिनियर ऑटोमेशन पाहिजे. म्हणजे जसं मी ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये आहे, किंवा तू समजा सिनियर अँड्रॉइड डेव्हलपर म्हणा. असं लोकांना असं एक हाईप झाली की मला जॉईनिंग झाली की मला लगेच पॅकेज चांगलं पाहिजे. की आता हे तू जे सांगतोय समजा टेक्नॉलॉजी वगैरे, तर हे काय केलं पाहिजे? एक तर पॅकेज बघितलं पाहिजे, टेक्नॉलॉजी बघितलं पाहिजे, की पोझिशन बघितलं पाहिजे? मला असं वाटतं की मी जर म्हणजे माझ्या पद्धतीने सांगितलं तर काम काय मला ते सगळ्यात बघितलं पाहिजे. सगळ्यात पहिले बघितलं पाहिजे की मला कोणतं काम मिळतंय आणि मी काय शिकणार याच्यामधून रिसेंटली. म्हणजे सॅलरी हा विषय ना खूप नंतर येतो. म्हणजे मला असं वाटतं की फ्रेशर्सने ना हा विचार नाही केला पाहिजे का मला स्टार्टिंगलाच समजा 5 लाखाचं पॅकेज पाहिजे, 6 लाखाचं पॅकेज पाहिजे, असं नाही पाहिजे. आता मी माझ्यावरून सांगतो, मी पण एक खूप कमी पगारावरती काम केलेलं आहे आणि तिथूनच हळूहळू पहिली पायरी कमीच असते. म्हणजे सॅलरी काय लगेच तुम्हाला कोणी 5 आणि 6 लाख रुपये पॅकेज देणार नाही. पुण्यासारख्या शहरात देऊ शकता, पण मग त्याच्यासाठी बी खूप स्ट्रगल असेल. पण मला असं वाटतं की तुम्ही एक असा मेंटर
किंवा एखादी छोटी कंपनी मध्ये जॉईन करायचं, तिथे तुम्हाला शिकायला खूप मिळेल, तिथे काम खूप असेल आणि तुम्हाला त्याच्यातनं काहीतरी शिकायला मिळेल, त्यातूनच तुम्ही ऍक्च्युली घडाल असं मला वाटतं. बरोबर बरोबर. काय ना, सध्याचे जे फ्रेशर्स आहेत ना, त्यांना जे मेंटर, जसं तू मेन्शन केलं की मेंटरला गायडन्स प्रॉपर भेटत नाही, म्हणून त्यामुळे काय होतं ना, ते एक टेक्नॉलॉजी लर्न करतात, जॉब नाही भेटला की दुसरी टेक्नॉलॉजी, दुसरी तिसरी, एक प्रॉपर गायडन्सच भेटत नाही. ओके, सो ते एक ॲज अ फ्रेशरने थोडंसं हायलाईट केलं पाहिजे की आपल्याला प्रॉपर गायडन्स, तुमचा मेंटर आहे तो कोण डिसाईड करा आणि प्रॉपर गायडन्स घ्या. बरं, जसं की आपण मी रिसेंटली हे पण ऐकलं संतोष, की संतोष जर्मनीवरून रिटर्न आला, असं काहीतरी एक तुला ऑपॉर्च्युनिटी भेटली जर्मनीची. बरं, ते कसं काय तुला ऑपॉर्च्युनिटी कशी भेटली ती? ऍक्च्युली मी जर्मनीला मागच्या वर्षी गेलो होतो, 2023. तर त्यावेळेस मी कंपनी जॉईन केली, ही कंपनी ज्या कंपनीत मी आता सध्या काम करतोय. ओके. तर त्यांना तिथे प्रोजेक्टवरती म्हणजे शिकण्यासाठी, म्हणजे ऑन बोर्डिंग म्हणतो आपण त्याला, त्या प्रोजेक्टच्या काही गोष्टी शिकण्यासाठी मला त्यांनी जर्मनीला पाठवलं होतं. ओके. तर जॉईन करायच्या आधीच, म्हणजे माझी जेव्हा इंटरव्ह्यू प्रोसेस चालू होती तेव्हाच त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा सिलेक्ट व्हाल किंवा तुमचं सिलेक्शन प्रोसिजर पूर्ण कम्प्लीट होईल, तेव्हा तुम्हाला कंपनी जॉईन झाल्यानंतर जर्मनीला जावं लागेल ऑनबोर्डिंगसाठी. तर त्यावेळेस मी हो म्हटलो आणि माझी पहिलीच इंटरनॅशनल ट्रिप होती. तर खूप छान झाली आणि मी खूप काही शिकलो तिथे. ऍक्च्युली काय ना, की भरपूर मला असं वाटतं की तुझी जसं बोल की माझी फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप होती, सगळ्यांचीच इच्छा आहे की बाबा, असं वाटतं जे आयटी मध्ये आहेत त्यांना तर असं वाटतं की मला ऑन साईड एकदा तरी जाऊन आलं पाहिजे कंपनी थ्रू. मी हे पण ऐकलं की जसं की आपण आता, तू जसं जर्मनीमध्ये ऑन साईड गेला, हे पण आहे म्हणजे की आपलं पॅकेज आणि तिकडे जर गेलं तर आपल्याला कंपनी जास्त पॅकेज ऑफर करते किंवा हे, असं मी ऐकलंय. पॅकेज नाही म्हणता येणार, पण आपल्याला आपला जो डेली वेज असतो तो थोडा जास्त मिळतो. कारण तिकडे थोडी महागाई जास्त आहे, ती थोड्या डेव्हलप कंट्रीज आहे आपल्या कंट्रीज, आपल्या भारतापेक्षा. ओके. तर थोडंसं पॅकेज म्हणजे पैसे नक्कीच जास्त मिळतात, हे तर खरं आहे. ओके. खूप काही तिकडे शिकायला भेटलं. खूप काही शिकायला भेटलं ऍक्च्युली, तिकडच्या लोकांकडनं पण खूप काही शिकायला भेटलं. जसं की फॉर एक्झाम्पल असं आहे की आपण ऑफिसमध्ये जेव्हा काम करतो तेव्हा आपल्या ऑफिसमध्ये आपण काय करणार, ऑफिसमध्ये गेलो का व्हॉट्सअप ओपन करणार, इंस्टाग्राम खोलणार, 2-3 रील्स बघणार, व्हॉट्सअप बघतो, अरे कोणाचा मेसेज आला. ते लोक फोनला हात लावणार नाही, ते लोक 8 तास कामच करणार आणि एकदम सिरियसली करणार. त्यांच्याकडे म्हणजे ते लोक फोकस्ड आहे. आणि मला काही, म्हणजे मी काही युथला काही बोलत नाही, आजकालचे प्रत्येक, म्हणजे कोणी म्हणजे 30 वर्षाचा माणूस असो, 60 वर्षाचा माणूस असो, प्रत्येक जण फोनमध्ये गुंतलेला आहे. करेक्ट. आणि आपल्याकडे त्या गोष्टींमुळे ना आपलं थोडंसं फोकस चाललंय असं मला वाटतं. पण मी तिकडनं त्या गोष्टी खूप शिकून आलो. तर त्यांच्याकडनं कसं म्हणजे काम कसं करायचं आणि सिन्सिअरिटी, खूप सिन्सिअरिटी आणि ऑनेस्टी, या 2 गोष्टी मी शिकलो. अरे वा, ग्रेट. बरं, ॲज अ अँड्रॉइड डेव्हलपर तू म्हणजे काय सांगशील की बाबा, जर समजा एखाद्याला माहीत नाहीये ही टेक्नॉलॉजी किंवा मोबाईल ॲप्लिकेशन, तर आपण तिकडे कसं मूव्ह ऑन होऊ, म्हणजे आपल्याला कसं मूव्ह करायचे किंवा कसं अँड्रॉइड डेव्हलपमेंटमध्ये स्विच करायचे करिअर किंवा ॲज अ मोबाईल ॲप्लिकेशन? आता गुगलचे ऑफिशियल ब्लॉग आहे अँड्रॉइड शिकण्यासाठी. ओके. developers.google.com, तुम्ही जाऊ शकता तिथे आणि अँड्रॉइडची टेक्नॉलॉजी तिथून स्टार्ट करू शकता. म्हणजे तुम्ही तुमचं फर्स्ट ऍप्लिकेशन बिल्ड करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय अँड्रॉइड स्टुडिओचं सॉफ्टवेअर लागेल. बरोबर. आणि त्याच्यानंतर ऍप्लिकेशन म्हणजे लँग्वेज शिकायला एखादा युट्यूबचा कोर्स जरी तुम्ही जॉईन केला तरी तिथनं तुम्ही लँग्वेज शिकू शकता. ओके. फक्त अँड्रॉइडच नाहीये, मी म्हणतो का मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपर बनणं जास्त चांगलं. कारण आज मला अँड्रॉइड येतंय, पण उद्या समजा अँड्रॉइडचं काम नाहीये माझ्या कंपनीत आणि मला कोणी, माझे मॅनेजर म्हटले का संतोष उद्या तुला एक iOSचं काम आलं, तू करशील का? त्यावेळेस मी सुद्धा हो म्हटलं पाहिजे. त्यावेळेस म्हणजे माझ्याकडे ते सुद्धा नॉलेज पाहिजे असं मला म्हणायचं. फक्त अँड्रॉइडच नाही, पण तुम्हाला iOSचंही नॉलेज पाहिजे आणि फ्लटरचंही पाहिजे, जसं की कोणतीही मोबाईल ऍप टेक्नॉलॉजीचं नॉलेज पाहिजे असं मला वाटतं. रिसेंटली खूप चालू आहे की यार ले ऑफ, म्हणजे कुणी पण सांगतंय की यार माझ्या कंपनीमध्ये थोडीशी फायरिंग चालू आहे, ह्या प्रोजेक्टवरती फायरिंग चालू आहे. हे जे आपण ले ऑफ आहे त्याला ओव्हरकम करण्यासाठी आपण काय करू शकतो आयटी मध्ये? म्हणजे स्वतःचा ले ऑफ नाही हो म्हणून असं तर काही म्हणजे फुल प्रूफ प्लॅन तर नाही माझ्याकडे, पण माझी थेअरी अशी आहे किंवा हे माझं ओपिनियन आहे की तुमचा ले ऑफ जरी झाला तरी तुम्हाला काम येईल आणि तुमचा ले ऑफ नाही हो याच्यासाठी पण ही गोष्ट काम येईल का तुम्ही मार्केटनुसार, म्हणजे सध्या ट्रेंडिंग काय आहे किंवा तुमच्या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही अजून काय इम्प्रूव्ह करू शकता याच्यासाठी अप टू डेट पाहिजे.
करेक्ट. जसं की आता अँड्रॉइड मध्ये एखादं नवीन ऑपरेटिंग सिस्टीम लॉन्च झालं, ओएस लॉन्च झालं, तर त्याच्यासाठी नवीन चेंजेस काय डेव्हलपर साईडला, ओके. त्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. मग अजून तुम्ही अडॅप्टिव्ह पाहिजे, सगळ्यात मेन गोष्ट. सगळ्यात दुसरी गोष्ट होती का तुम्ही अडॅप्टिव्ह पाहिजे. समजा तुम्हाला उद्या कोणी काही काम दिलं, आता समजा तू क्यूए आहेस, मी डेव्हलपर आहे, पण मला उद्या म्हटलं की संतोष तुला ऑटोमेशनचं कोड करायचं आहे किंवा क्यूए करायचं आहे तुला, तर मी तेव्हा नाही म्हटलं पाहिजे. माझ्यावरती संधी आली ना, मी त्याच्यातून नक्कीच काहीतरी शिकणार. ह्या हेतूने जर तुम्ही ते काम केलं ना, तर तुम्हाला नक्कीच यश आहे. आणि नाही म्हणायचं, म्हणजे तुम्ही जेव्हा नाही म्हणाल तर तेव्हा मग प्रॉब्लेम आहे. तुम्ही अडॅप्टिव्ह पाहिजे. कारण मी पण हे आता रिसेंटली शिकलो, कारण मी आता रिसेंटलीच एक पुस्तक वाचलं, हू मूव्ड माय चीज. तर त्याच्यामध्ये ते इंग्लिश पुस्तक आहे, खूप छोटं पुस्तक आहे, पण इतकं छान लिहिलंय त्याच्यामध्ये. आणि त्याच्यातून बोध घेण्यासारखं असं आहे की यू शुड बी अडॅप्टिव्ह टू चेंज. म्हणजे तुम्ही एकच म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये नका राहू, तुम्ही अडॅप्टिव्ह पाहिजे चेंजसाठी. तर हे मी सांगू इच्छितो इथे. ओके, ग्रेट. आणि मी ऍक्च्युली काय ना त्याच्यावरती एक व्हिडिओ पण बनवला होता की अबाऊ 40 जेव्हा आपलं एज होतं की 40 नंतर आपल्याला फायर करतील का, असा मी एक व्हिडिओ पण बनवला. मी त्याचा एक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण टाकतो. हे आहे का तेवढं ट्रू, म्हणजे तेवढं, कारण मला जसं की 40 इयर्सचे जेवढे पण आहेत त्यांनी मला जसा एक्सपिरियन्स सांगितला त्यावरती मी तो व्हिडिओ बनवला होता. बट तुझं एक्सपिरियन्स काय, किंवा आपण एज ऑफ 40 गेलो तर काय होईल? फायर करतील का, आपण सस्टेन करू की आपल्याला सस्टेन तुम्ही नक्कीच करू शकता. जर तुमच्यामध्ये टेक्निकल स्किल्स आहे, पण तुम्ही फक्त शांत बसून काम करता, तुम्ही प्रेझेंट नाही करत, तर त्यावेळेस तुम्ही नजरेत येऊ शकता. किंवा आता टेक्निकल स्किल्स प्रत्येकामध्ये आहे, म्हणजे कोणी ना कोणी टेक्निकल, पण कंपनीला तुम्ही अजून काय देऊ शकता? कंपनीला हे पाहिजे, तुम्ही अजून काय देऊ शकता? टेक्निकल स्किल्स आहे बाबा तुझ्याकडे, पण तू अजून काय देऊ शकतो? जसं की प्रेझेंटेशन स्किल्स, त्याच्यानंतर तू एखादा टाउन हॉल किंवा कॉन्फरन्स मीटिंग होस्ट करतोय, ह्या गोष्टी जर तू जेव्हा करशील ना, तेव्हा तू अजून सस्टेन होऊ शकतो आयटी मध्ये, असं मला वाटतं. अजून एक इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे कोणत्याही कामाचं. जेव्हा तुम्ही स्वतःहून इनिशिएटिव्ह घ्याल, तुम्ही तुमच्या आयडियाज पुट कराल ना, त्यावेळेस तुम्ही समोरच्याला नक्कीच इम्प्रेस कराल. किंवा जो तुमचा मॅनेजरही असो किंवा तो टीम लीड असो किंवा कोणी असो, तुम्ही इनिशिएटिव्ह घ्यायचं आणि ते काम पूर्ण करायचं. तेव्हा तुमचा ट्रस्ट, कंपनीचा ट्रस्ट तुमच्यावर हळूहळू बिल्ड होईल. बरोबर. मग तुम्ही सांगा, तो त्यावेळेस जेव्हा ले ऑफचा विषय येईल, तेव्हा तुम्हाला कंपनी ले ऑफच्या वेळेस विचार करेल ना, काय ह्या माणसाला आम्ही ले ऑफ करायचं का नाही. बरोबर बरोबर. येस, ॲब्सोल्युटली करेक्ट. जर तुम्हाला जसं की आपण आता डिस्कस केलं व्हिडिओमध्ये की तू जर्मनीवरून रिटर्न आलाय, जर तुम्हाला जर्मनीची स्टोरी, म्हणजे जसं त्याला ऑपॉर्च्युनिटी कशी भेटली, तो जर्मनीवरून कसा रिटर्न आला, काय लर्न केलं, आल्यानंतरचा एक्सपिरियन्स काय, जर तो तुम्हाला बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तो व्हिडिओ मी ह्या चॅनलवरती नक्कीच लवकरात लवकर पोस्ट करणार आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. येस संतोष, तुला काही सांगायचे, जे फ्रेशर्स आहेत, जे व्ह्युअर्स आहेत, त्यांना काही तुला सांगायचे? तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट्समध्ये टाकू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा पहिली गोष्ट. आणि देवचे पण धन्यवाद, त्यांनी मला ही संधी दिली बोलायची. खूप खूप धन्यवाद. येस, थँक्यू संतोष. ॲक्च्युली संतोषचा एक आता सध्या एक प्रोग्राम आहे, अर्जंटली तो आला, त्याबद्दल खरंच खूप खूप थँक्यू. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. बाय.